Today we have a very good topic for 3D mind, I am I. Where there is good, there is God, and goodness means God. Wherever there is goodness, good follows naturally. Goodness is like a bright light that spreads happiness everywhere, and there is peace and kindness. It does not expect anything in return. It only gives and it gives. When we act with goodness, we are closer to God because God is the source of all good. Goodness is love, patience, forgiveness, and care for others. It connects us with people and creates a world filled with joy and understanding. So, when we choose goodness, we are choosing God, and this brings harmony to our lives. जिथे चांगुलपणा आहे तिथं चांगल्याच गोष्टी घडतात. चांगुलपणा हा प्रकाशासारखा असतो जो आनंद, शांतता आणि दयाळूपणा पसरवतो. चांगुलपणा नेहमी देण्याचं काम करतो. तो कधीच मागणी करत नाही. जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करतो ना, तेव्हा आपण देवाच्या जवळ जातो, कारण देव हा चांगुलपणाचा मूळ स्रोत आहे. चांगुलपणा म्हणजे प्रेम, संयम, क्षमा आणि इतरांची काळजी. चांगुलपणा आपल्याला जोडतो आणि आनंदी, सुसंवादी जीवन घडवतो. त्यामुळे चांगुलपणा निवडणे म्हणजेच देवाची निवड करणे होय. जहाँ भलाई होती है वहाँ अच्छाई अपने आप आती है. भलाई एक रोशनी की तरह है जो खुशी, शांति और दया फैलाती है. भलाई कभी कुछ पाने की उम्मीद नहीं करती, वह केवल देती रहती है. जब हम भलाई के काम करते हैं तो हम भगवान के करीब हो जाते, क्योंकि भगवान भलाई का असली स्रोत है. भलाई प्यार, धैर्य, माफ़ी और दूसरों की देखभाल है. यह हमें जोड़ती है और हमारे जीवन में शांति और खुशी लाती है. इसीलिए भलाई चुनना भगवान को चुनने के समान है, चुनने के बराबर है. चांगुलपणा ही देवाची भाषा आहे. ती बोला आणि देवाला ऐका. जिथे चांगुलपणा आहे तिथे देव आहे. Goodness is the language of God. Speak it and you will hear Him. Where good dwells, God is already there. भलाई भगवान की भाषा है. इसे बोलो और भगवान को सुनो. जहाँ भलाई है वहाँ भगवान है, भगवान है. God means good and good means truth. God dwells as truth and justice and love. All good ones and all good deeds are the good qualities and God qualities that make a person unique and valuable as God reflects in all good things and goodness in nature. God means good and good means God. देव म्हणजे चांगुलपणा आणि चांगुलपणा नेहमी सत्याकडे नेतो. देव सत्य, न्याय आणि प्रेमात वास करतो. जेव्हा आपण प्रामाणिकपणे, न्यायाने आणि प्रेमाने वागतो, तेव्हा आपण देवाचे गुण दर्शवतो. चांगले कार्य जसे इतरांना मदत करणे, सत्य बोलणे आणि प्रेम पसरवणे व्यक्तीला अनोखे आणि मूल्यवान बनवते. देवाची उपस्थिती प्रत्येक चांगल्या गोष्टीत, लोकांमध्ये आणि निसर्गाच्या सौंदर्यात असते. चांगुलपणाची निवड करणे म्हणजे देवाच्या प्रकाशात आणि कृपेमध्ये जगणे. God means good and good always leads to truth. God lives in truth, justice and love. Whenever we act with honesty, fairness and kindness, we reflect God's qualities. Good deeds such as helping others, speaking the truth and spreading love make a person unique and very valuable. God's presence can be seen in all good things, in people and in the beauty of nature. Choosing goodness is the path to living with God's light and God's grace. भगवान का मतलब है भलाई, और भलाई हमेशा सत्य तक पहुंचती है. भगवान सत्य, न्याय और प्रेम में रहते हैं. जब हम ईमानदारी, न्याय और दया के साथ कार्य करते हैं तो हम भगवान के गुणों को दर्शाते हैं. अच्छे काम जैसे दूसरों की मदद करना, सत्य बोलना और प्यार फैलाना व्यक्ति को अद्वितीय और मूल्यवान बनाते हैं. भगवान की उपस्थिति हर अच्छी चीज़ में, लोगों में और
प्रकृति की सुंदरता में देखी जा सकती है। भलाई चुनना भगवान की रोशनी और कृपा में जीने का एक ही तो मार्ग है। भगवान वह सत्य है जिसके लिए हम जीते हैं, वह न्याय है जिसके लिए हम लड़ते भी हैं। हर भले काम में भगवान का प्रतिबिंब होता है, वही तो आई एम आई है। Some beautiful quotes. God is the truth we live by, the justice we fight for, and the love we share. In every act of goodness, there is the reflection of God. भगवान का मतलब है भलाई, और भलाई हमेशा सत्य तक पहुंचाती है। भगवान सत्य, न्याय और प्रेम में रहते हैं। जब हम ईमानदारी, न्याय और दया के साथ कार्य करते हैं तो हम भगवान के गुणों को दर्शाते हैं। अच्छे काम जैसे दूसरों की मदद करना, सत्य बोलना और प्यार फैलाना व्यक्ति को अद्वितीय और मूल्यवान बनाते हैं। भगवान की उपस्थिति हर अच्छी चीज़ में, लोगों में और प्रकृति की सुंदरता में देखी जा सकती है। भलाई चुनना भगवान की रोशनी और कृपा में जीने का मार्ग है। भगवान वह सत्य है जिसके लिए हम जीते हैं, वह न्याय है जिसके लिए हम लड़ते हैं। हर भले काम में भगवान का प्रतिबिंबित होता है। देव हे ते सत्य आहे ज्यावर आपण जगतो आणि तो न्याय आहे ज्यासाठी आपण झगडतो। प्रत्येक चांगल्या कर्मात देव प्रतिबिंबित होतो। The goodness is God and God is goodness, the mirror of goodness. In a small village nestled between lush green hills, there lived a humble potter named Ramesh. One day, a sage visited his workshop and asked, "What is God to you?" Ramesh smiled and said, "God is the goodness in the clay I shape, the smile on the face of the one who drinks from my cup, and the joy of a child playing with my earthen toys." The sage handed Ramesh a mirror and said, "Hold this close. What do you see?" Ramesh replied, "I see myself." The sage nodded. "Now wipe it clean." As Ramesh wiped, the reflection became much more clearer. "What do you see now?" "Myself again, but brighter." Ramesh replied. The sage said, "Goodness is a mirror, reflecting God within. Wipe away the dust of doubt and sin. In every face, a spark divine, a reminder that God and goodness align." From that day on, Ramesh believed every act of goodness was an offering to God and every creation of his hands was divine. देव चांगुलपणात असतो. एका लहानशा गावात अण्णा नावाचा एक माणूस राहत होता. तो गावातल्या सगळ्यांसाठी देव माणूस होता. कोणाला धान्य हवं असेल, कोणाला आधार हवा असेल, अण्णा नेहमी तयार असायचा. एकदा एका भिकाऱ्यानं त्याला विचारलं, "अण्णा, तू देवाला मानतोस का?" अण्णा हसला आणि म्हणाला, "अरे, देव म्हणजे चांगुलपणा. जो चांगुलपणा प्रत्येकाच्या हृदयात आहे तोच देव आहे." तो पुढे म्हणाला, "चांगुलपणाच्या प्रत्येक थेंबात देवाचं प्रतिबिंब आहे. दयेच्या ओलाव्यात त्याचा प्रकाश आहे." त्या दिवसापासून गावातील प्रत्येकानं अण्णाला देवच मानायला सुरुवात केली, कारण त्याच्या कृतीत देवत्वाचा अनुभव होता. एक बार एक गांव में एक लड़की थी जिसका नाम गौरी था. वह हमेशा दूसरों की मदद करती थी, चाहे वह बूढ़ी महिला का पानी लाना हो या गरीब बच्चों को पढ़ाना हो. एक दिन गांव में एक साधु आया और उससे पूछा, "गौरी, क्या तुमने कभी भगवान को देखा है?" गौरी मुस्कुराई और बोली, "हाँ, मैं उन्हें हर जगह देखती हूँ. माँ की ममता में, किसान की मेहनत में और मुस्कान में जो दूसरों के चेहरे पर लाती है." साधु ने उसे आशीर्वाद दिया और कहा, "अच्छाई है ईश्वर का रूप, हर कर्म में है उसका स्वरूप. जहाँ प्रेम और दया बसे, वही भगवान अपने कदम धरे." गौरी ने समझा कि अच्छाई के हर कार्य में भगवान की उपस्थिति है और वह और भी प्रेरित होकर दूसरों की मदद करती रही. A father's love. A father's love is deep and true, a guiding star the whole life through. He works so hard day and night to give his family a future bright.
With steady hands, he holds us near. His gentle voice calms every fear. Through storms of life, he stands so strong, teaching us right, guiding from wrong. His laughter fills the house with cheer. His wisdom grows as years draw near. In silent ways, he shows his care. Through every smile, he's always there. O Father dear, your love so pure, a bond that time will always endure. In every step, in all we do, we carry your strength and love so true. This is for the Creator we call the Father. A mother's heart, this is for the Mother Earth. A mother's heart is pure as gold, her love a story forever told. Through every tear, through every smile, she walks with us each weary mile. Her hands are soft, her touch so kind, a treasure rare, hard to find. Her voice a song that soothes our pain, her care a shelter in life's rain. She gives her all, both day and night, a beacon of hope, a guiding light. Her dreams she folds, her needs she tames, to build a world to light our flames. O Mother dear, you are our sky. Your love's the wings that help us fly, forever cherished, forever near. In our hearts, you'll always stay near. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. हवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ, अंकुराचे होता रूप होई रोपट्याचे झाड. मुळ्या रोवून रानात, मुळ्या रोवून रानात उभे राहिल ते खोड. मुळ्या रोवून रानात उभे राहिल हे खोड, निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात. नाही झाला महावृक्ष जरी, नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू. फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू. क्षणभरी क्षणभरी विसावेल पाटसरू सावलीत, पाटसरू सावलीत. आपण जिला आई म्हणतो तिला सुद्धा एक आई आहे, त्या आईला सुद्धा एक आई आहे आणि त्या आईला सुद्धा एक आई आहे. याचा मूळ स्रोत ती आदिशक्ती, जिला आपण पार्वती म्हणतो, जगदंबा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो. तोच DNA, त्या आदिशक्तीचाच DNA आपल्यातही असतो. म्हणून ती स्रोत आहे आणि आपण तिचा अंश आहोत. जसा सूर्य आणि त्याची किरणे म्हणजे प्रकाश आणि प्रकाश. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझिया येई, सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ अखंडित, दुरित लयाला नेई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ अखंडित, दुरित लयाला नेई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू अमला अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती. जे जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वाते नेई, सेवा मानून घे आई. तूच दिलेली मंजुळ वाणी,
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही. सेवा मानून घे आई, सेवा मानून घे.